नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। वडगाव शहरातील फॅब्रिकेशन व्यावसायिकाकडे 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या 2 बिहारी तरुणांना गुन्हे शाखा पथकाच्या वतीने अटक। पुणे महानगर परिवहन महामंडळ तोटात नसतानाही राज्य शासनाच्या आदेशामुळे दरमहा 59 लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी। आणि इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकास मिळावी यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आंदोलन। भृगु संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में। वडगाव शहरातील फॅब्रिकेशन व्यावसायिकाकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 बिहारी तरुणांना गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून अटक केली। सुबोध कुमार रघुबर श्रीवास्तव, विकास कुमार जोखू रॉय ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या संदर्भात या फॅब्रिकेशन व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे। विशेष म्हणजे हा व्यावसायिकही बिहारीच आहे। या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला सुजित कुमार महतो हा या व्यावसायिकास बिहारमधून मोबाईलवरून फोन करत असे। फोनवर 20 लाख रुपयांची खंडणी मागून नेहमी जीवे ठार मारण्याची धमकी देत असे। हा प्रकार 2-3 महिन्यांपासून सुरू होता। त्याच्या धमक्यांनी घाबरलेल्या या व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधला। महतो याचा पुन्हा फोन आल्यावर त्यांच्यामध्ये झालेल्या बोलण्यानुसार तडजोडी अंती 2 लाख रुपयांची खंडणी द्यायचे ठरल्याप्रमाणे बिहारमधून सुबोध कुमार हा खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी पिंपरीतील गोकुळ हॉटेल समोर आला असता सापळा लावून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला आणि विकास कुमारला अटक केली। आरोपींना न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एक लघुउद्योजक रामकुमार शर्मा यांना त्यांच्या फोनवर एक 8 ते 10 दिवसापासून विविध वेळी धमकीचे कॉल येत होते की बिहार येथून एक चंपारण जिल्ह्यामधून एक इसम त्यांना त्याच्या परिवारांना ठार मारण्याची धमकी देऊन प्रथम 20 लाखाची मागणी केलेली होती। नंतर त्या कॉलच्या संदर्भात घरच्यांनी त्यांच्या मोबाईल्सवर दोन्ही मोबाईल्सवर फोन येत असल्याने त्यांनी खंडणी पथकाकडे तक्रार नोंदवली होती। त्याचा तपास करत 7-8 दिवस त्यांना नेहमी फोन येत होते आणि या फोनचा आम्ही अभ्यास करत असता हे कॉल पुण्यामध्ये येत होते। यातील आरोपी हे नेहमी पैशाची कमी जास्त मागणी करत होते। शेवटी 2 लाखावर हा सौदा ठरवला आणि पिंपरी येथे पैसे घेण्याकरता इस्मानं पाठवतो असं त्यातल्या या धमकी देणाऱ्या इस्मानं सांगितले। त्याप्रमाणे आम्ही सापळा रचून 2 लाख रुपयाची कॅश घेत असताना पिंपरी येथे 2 इस्मानं पकडलं। त्यांची नावं सुबोध कुमार आणि विकास कुमार महंतो आणि रॉय असं आहे। ते मूळ बिहार चंपारण्य या जिल्ह्यातले आहेत, पूर्व चंपारण्य। आणि यातला जो पाहिजे आरोपी आहे हा तिकडेच आहे अजून, ज्याने हे कॉलची धमकी दिलेली आहे। त्याची चौकशी चालू आहे। हे नंबर्स कुठून मिळाले आणि हे अशा प्रकारचे कसे गुन्हे करतायत आणि त्यांनी वापरलेले नेटवर्क हे कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास चालू आहे आणि त्या पाहिजे आरोपीचा शोध आम्ही घेण्याकरता पथक पाठवतो। आपल्याला जीवशास्त्राचे शिक्षण वर्गात बसून मिळू शकते, मात्र चांगले जीवन जगायचे कसे हे जीवनशास्त्र आई या विद्यापीठातच मिळू शकते, असे प्रतिपादन नितीन बानगुडे पाटील यांनी केले। वारजे परिसरातील चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यात नितीन बानगुडे पाटील यांचे मातृदेव भव या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच अनोख्या पद्धतीने बानगुडे पाटील यांचे स्वागत यावेळी करण्यात आले। उद्घाटनाच्या वेळी दत्तात्रय टेमगिरे, नगरसेवक किशोर शिंदे, चिदानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपस्थित होते। डॉक्टर, इंजिनियर ही उच्च शिक्षित मुले मोठी झाली की आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात, पण अडाणी मुलगा कधीच आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकत नाही, कारण औपचारिक शिक्षण नसले तरी त्यांच्यावर तसे संस्कार झालेले असतात। ही वस्तुस्थिती आहे, असे बानगुडे पाटील यांनी सांगितले। एखादं
एखादं चुकीचं काम केलं तर बाळा असं नको रे करू म्हणून स्वतःच डसा रटणारी ती आई, स्वतःला शिक्षा करून घेणारी ती आई. मातृदेवो भव असं म्हणून आमच्या संस्कृतीनं तिला मानाचं पान दिलं. जगात तिच्या इथं सर्वश्रेष्ठ दुसरं काहीच नाही. निसर्ग सुद्धा अशी किमया करतो. एक कवी एका ठिकाणी 4 ओळी सुंदर सांगून गेलाय. पोर सौदा होतीस काल परवा पावेतो, अंगणात बागडायचीस काल परवा पावेतो, आज टपोरेले पोट जणू मोगऱ्याची कळी, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायाचे घेईतो. कालपर्यंत अंगणात बागडत होतीस, कालपर्यंत पोर सौदा होतीस, आज टपोरेले पोट जणू मोगऱ्याची कळी, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायाचे घेईतो. अरे माऊली या शब्दामध्ये किती सामर्थ्य असेल की तिच्या पायाचं तीर्थ घ्यावं आणि पावन होऊन जावं. माझा वारकरी दरवर्षी वारीला पंढरीला जातो. तो माझा विठोबा, त्याला तो आई आणि माऊली म्हणतो. माझ्या ज्ञानोबानं ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्याचा जागर म्हणताना आम्ही त्यालाही सुद्धा ज्ञानोबा माऊली म्हणतो. ज्या मातीमध्ये आम्ही रुजलो, भरलो, फुललो, त्या मातीला सुद्धा आम्ही काळी आईच म्हणतो. आई खरं तर कुणाला म्हणावं? जिला फक्त देणं जमतं, घेणं कळत नाही, ती आई. माझा विठोबा फक्त देत असतो म्हणून ती माझी आई आहे. माझ्या ज्ञानोबाने फक्त दिलं म्हणून तीही आई आहे. माझी आई सुद्धा मला आयुष्यभर फक्त देतच असते म्हणून ती माझी आई आहे. आणि ही माती, ही भूमी ती मला आयुष्यभर देते म्हणून ती माझी आई आहे. जी देत राहते ती आई. ईश्वरानं केवढं मोठं सौंदर्य उभा केलं, मायेचं, ममतेचं, जिव्हाळ्याचं, स्नेहाचं, आपलेपणाचं. सगळ्या चांगल्या गोष्टी फक्त एकाच व्यक्तीत सगळ्या समावून ठेवल्या, तिला आम्ही आई असं म्हणून टाकलं. पण आई असताना तिची किंमत कळत नाही आणि आई गेल्यावर कशालाच किंमत राहत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. असते त्यावेळी तिची चाहूल सुद्धा लागत नाही आणि नसते त्यावेळी मग घरच आहे असं खरं तर वाटतच नाही. एक व्यक्ती आपलं सगळं आकाश भारून टाकते. आई म्हणजे घरातला दिवा. देवते आहे तोपर्यंत घरभर नुसता प्रकाश आणि विझला की नुसता काळोख उदास, त्याच्या पलीकडे काहीच नसतं. ज्याला आई आहे त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान कुणी नाही आणि ज्याची आई नाही त्याच्यासारखा दुसरा दुर्दैवी कुणी नाही. सगळ्यात मोठी श्रीमंती कुठली असेल? एका तराजूत आईला ठेवावं आणि दुसऱ्या तराजूत दुनियेचे सगळं ऐश्वर्य मांडावं. पारडा आईच खाली जातं. पुणे महानगर परिवहन महामंडळ तोट्यात नसतानाही राज्य शासनाच्या आदेशामुळे दरमहा 59 लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या परिवहन मंडळाचे विलिनीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळाची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली. त्यावेळी झालेल्या करारानुसार पुढील 3 वर्ष दोन्ही महापालिका आर्थिक सहाय्य करणार होत्या. पीएमपी ही स्वतंत्र कंपनी असल्याने 3 वर्षानंतर हे अर्थसहाय्य बंद करण्यात येणार होते. परंतु पीएमपीच्या प्रशासनाने सुमारे 37 कोटींचा तोटा झाल्याचे निदर्शनास आणले आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी पुन्हा 2 वर्ष आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी महापालिकांना मुदतवाढ देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्याला हिरवा कंदील देण्यात आला. पीएमपीचा 37 कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी पुणे महापालिकेने 60% आणि पिंपरी महापालिकेने 40% हिस्सा आणखी 2 वर्षात द्यायचा आहे. त्याप्रमाणे पुणे महापालिकेने कंपनीला दरमहा एकूण 60 लाख रुपये निधी द्यायचा आहे. महापालिकेने यापूर्वी बोनस पोटी दिलेल्या 8 कोटी 61 लाख रुपयांची रक्कम व्याजदरासह त्यामधून वळती करून घेण्यात येणार आहे. यापूर्वी महापालिकांनी अर्थसहाय्य करण्यास विरोध केला होता, परंतु शहरातील ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने पुन्हा 2 वर्ष मदत करण्याच्या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली, असे बिडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भृगु संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में,
जानिए आपके अगले जन्म के बारे में। हिंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मिळावी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। मुंबई येथील हिंदू मिलची 12 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकास द्यावी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी आणि दांडेकर पूल शाखेच्या वतीने निदर्शने करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व भारिप बहुजन महासंघाच्या शहर महिला अध्यक्ष ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी केले। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिले त्या बाबासाहेबांच्या स्मारकाला शासन जागा देत नाही, त्यासाठी शासनाचा ॲडव्होकेट चांदणे यांनी जाहीर निषेध केला। पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पुण्यात आम्ही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशाराही चांदणे यांनी यावेळी दिला। या आंदोलनात दीपक ओवाळ, अनिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, यल्लप्पा मस्के, अजय भालशंकर, हनुमंत फडके, राजू मस्के, तारा चौरे, चित्रा चौरे, लक्ष्मी वाघमारे, सविता सरोदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। महिलांच्या गरजा आणि भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महिला नागरी हक्कांची सनद तयार करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। नागरी सुविधांचा अभाव, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, आर्थिक सबलीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची सुरक्षितता या गोष्टी वाढत्या शहरीकरणामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जागतिक पातळीवर विमेन फ्रेंडली सिटी अशी संकल्पना आकार घेत आहे। मेट्रोपोलिस विमेन इंटरनॅशनल नेटवर्क संस्थेने या विषयावर 2011 मध्ये सेओल येथे डायनॅमिक सिटीज नीड वुमेन या परिषदेचे आयोजन केले होते। या परिषदेमध्ये जगातील मोठ्या महानगरांमध्ये राहणाऱ्या महिलांचे प्रश्न आणि त्यांच्यासमोरील आव्हानांची चर्चा करण्यात आली। महानगरांना महिलांच्या प्रश्नाबाबत जाणीव करून देणे आणि त्यावर उपाय शोधणे तसेच इतर शहरांमध्ये महिलांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या योजनांची माहिती इतरांना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। हे महापालिकेमध्ये आरोग्य विभागात आणि इतर विभागाकडे सफाई, रोजंदारी आणि ठेकेदाराकडे गेले 10 ते 15 वर्ष काम करीत असणाऱ्या आणि ज्यांनी संघटनेमार्फत वर्तमानपत्रातील जाहिरातीनुसार फॉर्म भरून देणाऱ्या कायम करण्याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव चांगरे यांनी रिक्त पदावर कायम करण्यात यावे असे शासनाचे आदेश मंत्रालयातून आणून देखील पुणे महापालिका आयुक्त कायम करत नसून उलटसुलट जाचक अटी लादून शारीरिक चाचणी म्हणजे स्त्री आणि पुरुष कामगारांना 3 ते 5 किलोमीटर धावणे, गोळा फेकणे सक्त केले आहे। जर या परीक्षेत कामगार उत्तीर्ण झाला तरच त्याला कायम करता येईल असे आदेश काढले गेले। यामुळे आयुक्तांच्या उदासीन भूमिकेला वैतागून कामगारांना कायम करण्यासाठी आणि इतर मागण्या मान्य करण्यासाठी संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर भव्य धरणं आंदोलन करण्यात आले। तसेच यावर योग्य निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला। यावेळी शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार रिक्त पदाची भरती प्रक्रिया त्वरित सुरू करणे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे, लष्कर पाणीपुरवठा विभागातील घाणीत काम करणाऱ्या सेवकांना घाण भत्ता मिळणे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून 25 वर्षे सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणे आदी मागण्या यावेळी करण्यात आला। यावेळी सतीश लाल बिगे, दिनेश देशमुख, संदीप कुंजीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते।
सफाई रोजंदारी व ठेकेदारीकडे गेली 15 ते 16 वर्ष काम करत असणाऱ्या रोजंदारी सेवकाला मान्य करण्यासाठी माननीय आयुक्त यांच्याकडे आम्ही मीटिंग लावली असता त्यांना कायम करण्यासाठी त्यांनी एक आड घातली आहे की महिलांनी 3 किलोमीटर पळायचं आणि पुरुषांनी 5 किलोमीटर पळवायचं, ते पण 5 मिनिटांमध्ये. असं होणे अशक्य आहे. त्यांच्या या उदासीन भूमिकेला वैतागून पुणे महानगरपालिका समोर दिनांक 8/12/2011 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मनपा भवनासमोर धरणे आंदोलन धरण्याचा कार्यक्रम केला आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी आम्ही आधी इथं होम एक केलेला आहे. प्रसन्न झाले तर ठीकच आहे. नंतर संध्याकाळी 5:30च्या दरम्यान आमच्या 15 महिला डोक्याचं मुंडन करून त्यांच्या नावाने निषेध नोंदवणार आहे. जोपर्यंत ते आम्हाला कायम करत नाहीयेत, आम्हाला म्हणजे जे आमचे रोजंदारी काम करत आहे 12 वर्ष झाले, आज 15 वर्ष झाले, त्यांना कुणीही न्याय दिला नाही. काही नगरसेवकाकडे गेलं तर ते आमच्याकडे हात ठेवतात. तुमचे 300 लोक आहेत तर त्यातले 150 आम्ही मान्य करतो, 150 लोक आमचे भरतो. त्यांना आमच्या संघटनेने प्रश्न विचारले की असं का, ते म्हणतात इलेक्शन आल्यात, आमच्या कार्यकर्त्यांना जागा पाहिजे. यांच्या बापांनी ठेवलंय त्यांच्यासाठी जागा द्यायला, त्यांच्यात गट्स नाहीये का? ते नगरसेवका लोकांना कामाला लावण्यासाठी निवडून आलेत का? तरी आमच्या कर्मचाऱ्यांना आपल्या मीडिया मार्फत न्याय मिळवून द्यावा हीच आपल्याकडे हात जोडून विनंती करीत आहे.